हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मितालीच्या या छोट्याशा वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप मोठं स्वागत. सो आज आहे सॅटर्डे, सगळ्यांना सुट्टी आहे, तर आम्ही जातोय गुड्डीताईकडे. सो चला बघूया आज दिवसभर काय काय होतंय. स्टे ट्यून. कुठे हे गोलू, चला सर का पलीकडे, मला जागा द्या. मोर्या मोर्या. हे विश्रांतवाडी मधलं गणपती मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे हे, तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. इथे कुठे ड्रॅगन फ्रूट दिसतंय का? ड्रॅगन फ्रूट नाही, ड्रॅगन फ्रूट आहे. इकडे बघूया ड्रॅगन फ्रूट भेटतंय का. नाही, आता बघूया आपण द्राक्ष. ड्रॅगन फ्रूट तर काही भेटलं नाही आम्हाला. ते पायनॅपल बघ, पायनॅपल कसे आणि हे कसे पायनॅपल? 140 ला 1 का किलो? अच्छा, छोटी छोटी संत्री. फायनली आम्ही द्राक्ष आणि मोसंबी घेऊन निघालेलो आहोत. ड्रॅगन फ्रूट तर काही भेटलं नाही कुठंच. आज मार्केटच नाहीये बोलले. फायनली आम्ही पोहोचलो आता दीदीकडे. काका गाडी लावतात. चला जाऊया वरती दीदीकडे. आणि मला तेवढं ते स्वामी समर्थांचं दिसलंय, त्याच्यात लिहिलेलं लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. ते स्वामी दर्शन देत राहतात सगळीकडं. सगळं सामान काढून घेतलंय, आता निघालंय. चला तर मी आता फ्रेश होते. आणि हे केलंय गुड्डीताईंनी थंड थंड सरबत. चला आम्ही पण आता थंड थंड सरबत पिणार आहे. मला आहे का? मी घेते आता थंड थंड सरबत. काय करतो अथर्व? अच्छा. सो बसलोय आम्ही सगळेजण आता. पण मामी मामाची आठवण येते खूप, आणि श्री गुरुची. ते असते तर पूर्ण फॅमिली कंप्लीट झाली असती, सगळेजण. बट आता बीडला येते, सो वी आर मिसिंग देम. येस, पण बघू लवकरच अशी बीडला एखादी ट्रिप होईल, मग सगळ्यांसोबत मजा येईल. सगळे असल्यावर कसलं भारी वाटतं ना. हो. आजीचं कोथिंबीर निवडणं चाललंय आणि मावशी भेंडी चिरतीये. तिघींचे कामं चालले तिथे. आणि ही इथे चालली होती शेवयाची खीरची तयारी. दूध ठेवलं होतं तापवायला आणि आजीचं चाललं होतं ते शेवया भाजून घेत होती. ते शेवया असं तूप टाकून छान भाजून घ्यायच्या, म्हणजे असं लालसर होऊस तर. आणि एकदम खमंग होतात त्या, अशा टेस्टी लागतात ना एकदम भाजून टाकल्यावर दुधामध्ये. आजीचं एकदम मन लावून भाजणं चाललं होतं. आणि हे इकडे काका भाऊजी दोघ जण माझा व्लॉग बघत बसले होते, तो बेबी शॉवरचा.
तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही पण एकदा नक्की बघा, चॅनलवर टाकलेला आहे बेबी शॉवरचा व्लॉग. आणि तोपर्यंत हिचं भाजून पण झालं. मग ते भाजून झालं की दुधामध्ये टाकून द्यायचं, गरम झालेल्या उकळत्या दुधामध्ये, आणि 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचं. तसं तर आजी एक नंबरच खीर करते. आणि मग ते एकत्र करून घ्यायचं सगळं. हे सगळं एकत्र झालं की त्यामध्ये लागेल तशी साखर टाकून घ्यायची चवीनुसार. आता चाललेलं आहे उडदाची पापड तळतीये गुड्डीताई. मामाला आवडतात ना उडदाची पापड तळलेले. सो मच. ये जा खीर गार कर. आजी इथं खीर गार करत बसली. बोल. ये क्या है? दीदीने माझ्यासाठी ठेवली एक गरम पोळी करायला आणि 2 अथर्वला. थँक्यू दी. अशी दीदी स्वामी सगळ्यांना देवो. तर सगळ्यांचं जेवायला वाढून घेणं चाललंय. सो आता जेवण वगैरे झालंय. आता आम्ही थोडा वेळ आराम करतो. भेटूया थोड्या वेळाने. थोडा आराम वगैरे झाला आणि दीदीकडे आले होते काही पाहुणे. दीदीची मावशी आणि आजी वगैरे आले होते, आजी आजोबा. तर मग त्यांच्यासाठी ती बनवत होती भेळ, आणि पोहेचं इथं भेळ करणं चाललंय. मग तिने त्यांच्यासाठी भेळ आणि पोहे बनवले. त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या मग मस्त नाश्ता करत करत. त्यानंतर मग त्यांना मग वाटी लावलं आणि आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो इकडे. मग दिवा लावला मस्त देवाला. आणि दिवा लावून मग आम्ही खाली आलो थोड्या वेळ. वापस वरती आलो जेवायला. खिचडी केली होती, खिचडी खाल्ली. आता जेवण झालं आणि आता गॅलरीमध्ये येऊन बसले. मस्त हवा सुटली आहे गार, छान वाटतं, एकदम थंड, एकदम शांत. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.